आणि उत्कृष्ट बाप, उत्कृष्ट पिता कोण आहे ते आपण पाहिलं. बापाचं स्वप्न काय असतं, बापाची इच्छा काय असते, बापाचं अंतःकरण काय असतं ते आपण पाहिलं. तर बापाचं स्वप्न असं असतं की आपले स्वप्न गहाण ठेवून आपल्या लेकरांच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात. मी जे दुःख पाहिलं ते दुःख लेकरांनी पाहू नये हे आई बापाचं स्वप्न असतं की नाही. असं वाटतं की आता माझा मुलगा चाललाय पावसात, आता तो पडावा, त्याचा हात मोडावा, असं म्हणतो आपण. आपण काय म्हणतो, बाळा सांभाळून जा, घसरशील, पडशील, काळजी घे, नाही का. आपलं चांगलं व्हावं हे आपल्याला वाटतं. मग प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा आहे, त्या देवाला आमचं चांगलं व्हावं असं आम्हाला वाटतं. आज जो आमचा विषय आहे तो आम्ही पाहणार आहोत की धोका, आणि त्याला विश्वासघात म्हटलंय, त्याला फसवणूक म्हटलंय, त्याला फरेब म्हटलंय. आणि हा धोका कशा प्रकारे आम्हाला प्राप्त होतो, त्या धोका देणारा मनुष्य कसा आहे आणि मग तो आशीर्वादित कसा होईल हे आपल्याला पाहायचं आहे. त्याकरिता आपले कान देवाच्या वचनाकडे लावले पाहिजे. उत्पत्तीचं पुस्तक आणि त्याचा 32 अध्याय आपण काढूया आणि त्याच्या 23 वचनांपासून पुढे आपण वाचू. उत्पत्तीचं पुस्तक अध्याय 32 आणि वचन 23. 32 अध्यायाचं 23 वचनापासून तर पुढे आपण वाचू. वाचा. भेटलं का कोणाला? त्याने त्यास नदीपलीकडे उतरून लाविले आणि आपले जे काही होते तेही पाठविले. याकोब एकटाच मागे राहिला. तेव्हा कोणा पुरुषाने त्याच्याशी पहाट होईपर्यंत झोंबी केली. याकोबावर आपली सरशी होत नाही हे पाहून त्याने त्याच्या जांघेस स्पर्श केला. याकोब त्याच्याशी झोंबी करीत असताना ती उखळली. मग तो म्हणाला, पहाट होत आहे, मला जाऊ दे. तो म्हणाला, तू मला आशीर्वाद दिल्या वाचून मी तुला जाऊ देवायचा नाही. त्याने मग त्यास विचारले, तुझे नाव काय आहे? तो म्हणाला, याकोब. त्यावर तो त्यास म्हणाला, यापुढे तुला याकोब म्हणणार नाही, तर इस्रायल म्हणतील, कारण तू देवाशी व मनुष्याशी झगडून प्रबळ झाला आहेस. बस 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 बस. मग याकोबाने विचारलं की तुझं नाव काय आहे? पण तो त्याचं नाव सांगत नाही, कारण तो कोण आहे? परमेश्वर देव आहे. आणि देवाचं नाव काय आहे हे आपण नंतर शिकणार आहोत. तर तुम्ही घरी शोधा की परमेश्वराचं नाव काय आहे. त्याला तुम्हाला होमवर्क आहे, रविवारी करूया. होमवर्क, शाळा सुरू झाली, होमवर्क चालू आहेत ना शाळेच्या विद्यार्थ्यांनी. तर घरी गेल्यानंतर विचारायचं की देवाचं नाव काय आहे, कोण आहे आपला देव, काय म्हटलंय त्या देवाला, त्या देवाबद्दल काय आहे. आता हा वृत्तांत समजण्यासाठी लक्षात घ्या बरं का, हे वचन समजण्यासाठी, हा वृत्तांत समजण्यासाठी, ही झोंबी समजण्यासाठी, झोंबी म्हणजे कुस्ती, ही लढाई समजण्यासाठी 20 वर्ष पाठीमागे आम्हाला गेलं पाहिजे. किती वर्ष? 20 वर्ष. काय घडलंय, काय घडलंय, कसं काय ह्या याकोबानं देवाच्या दासाबरोबर किंवा देवाबरोबर किंवा देवदूताबरोबर झोंबी केली, हे समजण्यासाठी 20 वर्षाचा मागचा इतिहास आम्हाला माहित असला पाहिजे. आणि हा इतिहास पाहण्याकरिता तुम्हाला बायबल माहित असलं पाहिजे, ते वाचलं पाहिजे. जर ते वाचत नसाल तर समजणार नाही, मग काय चाललंय काय कळणार नाही. समजून घेतल्याशिवाय देवाचा आशीर्वाद मिळत नाही. फक्त आम्ही रडतो, बोंबलतो, आरडतो, म्हणतो देवा मला आशीर्वाद दे, तुला दिसत नाही का माझे हाल का आहेत, मी परेशानीमध्ये का आहे, मी समस्येमध्ये का आहे, मला टेन्शन काय. मी तुम्हाला शिकवलं त्या अगोदर 1 आठवड्यापूर्वी योगाबद्दल आपण पाहिलं. शेवटच्या क्षणापर्यंत त्यानं परमेश्वराला दोष दिला का नाही दिला. पत्नी देते, पत्नीला म्हणतो तू का धर्महीन माणसाप्रमाणे आहेस. शास्त्र सांगतं देवाचं वचन वाचल्याशिवाय समजत नाही. हे वचन समजण्यासाठी पूर्ण इतिहास आम्हाला माहित असला पाहिजे.
20 वर्ष आम्हाला पाठीमाग गेले पाहिजे. तर 20 वर्षापूर्वी काय होत आहे लक्षात घ्या. अब्रामाला कोण झाला बोला. इसाकाला एसाव आणि याकोब. याकोबाला 12 पुत्र. तर अब्रामाला इसाक झाला आणि हा इसाक आता म्हातारा झालाय. कोण झालाय म्हातारा झाला. इसाकाच्या पत्नीचं काय नाव. हे नाते समजून घ्या त्यासाठी वाचा. अब्रामाची बायको कोण, अब्रामाचा मुलगा कोण, इसाकाचा मुलगा कोण, इसाकाची पत्नी कोण रेबेका. किती सोपे. आपल्याकडे रेबिका होते नाही का, आता गेले लग्न करून. इसाकाची बायको कोण रेबेका. हे दोन्ही पती पत्नी घरामध्ये राहत आहेत. त्याला 2 पुत्र आहेत एसाव आणि याकोब. समजतंय का. पाठीमागे बसलेले की गोंधळ होते. वाचलं नाही तर गोंधळ होणार. पवित्र शास्त्र माहित नसलं तर गोंधळ होईल. काय म्हटलंय. अब्रामाचा मुलगा कोण आहे इसाक. आता तो इसाक वृद्ध झालेला आहे. आपण पाहिले तर इसाकाचा अर्पण मागच्या काही दिवसापूर्वी. तो इसाक आता कसा झालाय वृद्ध झालाय. त्याची दृष्टी मंद झाली. त्याला काही दिसत नाही. तो मरणार आहे. आणि मरत असताना तो आपला मुलगा एसाव थोरला मुलगा त्याला हाक मारतो. त्याला म्हणतो बाळा एसावा इकडे ये. आता मी वृद्ध झालो आणि आता मी मरणार आहे. मी आता जगणार नाही. माझे दिवस संपले. मला काही दिसत नाही. मी आता थकलो आहे. तर तुला मी आशीर्वाद देणार आहे. प्रॉपर्टी किंवा जुनं काय असेल तर आपण पाहतो आजी आजोबाकडे काय आहे ते कोणाला देतील नाही का. आणि मग हा म्हणतो मी तुला आशीर्वाद देणार आहे. तर माझ्याकरिता शिकारीला जा. आपले वस्त्र घाल. आपला भाला हाती घे. ढाल हाती घे. धनुष्य घे आणि जा शिकार कर आणि हरिण घेऊन ये. आणि हरणाचं मांस बनव. पक्वान्न बनव आणि मला खायला दे. मी तृप्त होईल खाऊन आणि मी तुला आशीर्वाद देईल. घरात वातावरण बिघडलेलं आहे लक्षात घ्या. कारण हा म्हातारपणी देवापासून कदाचित दूर गेला असावा. घरातलं वातावरण बिघडलंय. घरात गटबाजी तयार झाली. एका गटात एसाव आहे, एका गटात याकोब आहे. इसाकाच्या घरामध्ये 2 गट पडले. एक आईचा गट असतो, एक बापाचा गट असतो. काही लेकरं बापाला प्रिय असतात ते बोलतात. काही लेकरं बापाशी बोलत नाहीत. काही लेकरं आईला बोलतात. आई बरोबर त्यांचा सलोख आहे. आणि आई लगेच पटकन जाते आणि तिचा जो आवडता याकोबाला म्हणते इकडे इकडे बाळा इकडे. मी आत्ताच तुझ्या बापाला बोलताना ऐकलं आणि बाबा काय म्हणाले की मी त्याला आशीर्वाद देणार आहे. तो जा आणि पटकन कळपात जाऊन 2 मेंढरं घेऊन ये, 2 बकरं घेऊन ये. त्यांना आपण रांधू आणि बापाला खाऊ घाल. ते म्हणतो नको नको. बापाने तर हरणाचं मांस मागितलं. ती म्हणते जा तुला काय करायचं मी सांगते ना घेऊन ये. तो म्हणतो जर बाबाने मला ओळखलं मी तर केस विरहित माणूस आहे. माझा भाऊ केसाळा आहे. ती म्हणते काळजी नको करू. जर तुला शाप मिळाले तर ते मला मिळू दे. पण तू घेऊन ये. त्याला बळी घालते. त्याला आग्रह करते आई. आणि मग तो जातो. बापाचं सगळं म्हणणं आई याकोबाला सांगते. याकोब जातो पळत आणि धावत जाऊन 2 बकरं घेऊन येतो. आई त्याचे पक्वान्न तयार करते आणि त्याच्या हाताला मेंढराचं कातड लावते. त्याच्या गळ्याला मेंढराचं कातड लावते की ते केस त्याला वाटावेत म्हणून. आणि भावाचे वस्त्र म्हणजे कोणाचे वस्त्र समजते की नाही. एसावाचे वस्त्र याकोबाला घालते. लक्षात येत आहे का. आई रिबिका काय करते आपल्या मोठ्या मुलाचे वस्त्र बारक्या पोराला घालते आणि म्हणते आता तो गिफ्ट कोणासारखा दिसतो मोठ्या भावासारखा एसावासारखा दिसतो. हे पक्वान्न पटकन घेऊन जा. तुझा भाऊ शिकारीहून येण्याच्या आधी आपल्या बापाला खाऊ घाल. त्याच्याबरोबर बोल आणि जे काय आशीर्वाद प्राप्त करायचे जे काय मिळकत मिळवायची ते सगळं काय तू काय कर मिळवून घे आणि प्रियजन हो. हा पक्वान्न तयार करून आपल्या बापाकडे घेऊन जातो. बाप त्याला विचारतो बाळा तू कोण आहेस. तर म्हणतो बाबा मी तुमचा मुलगा एसावच आहे. याकोब काय म्हणतो मी कोण आहे एसावच आहे. पुन्हा त्याला बाप विचारतोय तू खरंच आहेस का. तो म्हणतो हो बाबा मी खरंच एसाव आहे. तो म्हणतो वाणी तर याकोबाची आहे. वाणी तर कोणाची आहे याकोबाची. तो म्हणतो नाही नाही बाबा मी कोण आहे एसावच आहे. अरे तुला इतक्या लवकर कसं काय शिकार मिळाली कसं काय तुला हरिण मिळालं. तो म्हणतो तुमचा देव परमेश्वर याने मला ते दिलं. तर वारंवार काय करत आहे आता दबाडी करत आहे. वारंवार धोका देत आहे. वारंवार फसवत आहे. वारंवार खोटं बोलत आहे. एखाद्याला आपण वारंवार खोटं बोलतो पुढच्या महिन्यात भेटूया. वारंवार धोका देत आहे. मग धोका देणारा मनुष्य काय करतो
बोला, लक्ष द्या. समजतंय का? कठीण होते? समजतंय ना? धोका देणारा माणूस काय करतो? फोन नंबर बदली. एखाद्याला तुम्ही पैसे द्या आणि सांगा की मला देणार ना बाबा पुढच्या महिन्यात, हो नक्की देईल, देवाला घेऊन सांगतो देईल. तो काय म्हणतो? देवा शपथ मी होतं नाही बोलणं, तुम्हाला देईल ना. आणि तुम्ही टायमाला फोन केला का आता महिना त्याला फोन करू, तो काय फोन काय सांगतो मला? दिस नंबर इज संपर्क क्षेत्रात नाही, आउट ऑफ रेंज, फोन लागत नाही, नंबर बंद आहे. कारण तो कोण आहे? धोका देणारा मनुष्य आहे. धोका घरामध्ये धोका जर मिळत आहे तर समस्या आहेत, प्रॉब्लेम आहे, कुटुंब विस्कळीत होत आहे. आणि हा बापाला फसवत आहे. बाबाला काय म्हणतो? बाबा मी तोच तुमचा मुलगा आहे ज्याला तुम्ही आशीर्वाद देणार आहात. हे घ्या पक्वान्न मी आणलंय. तो त्या खाण्याच्या लालशीमध्ये त्या मुलाचा आवाज ओळखून सुद्धा त्याला ओळखत नाही. हात पाहतो तो म्हणतो वाणी तर कुणाचा आहे? याकोबाचा आहे, पण हात मात्र असावाचा आहे. केस तशीच आहेत. तो ओळखू शकत नाही. कारण का? त्याचं मन कुठे गुंतलंय? खाण्यापिण्यात गुंतलंय. जेव्हा मी खाण्यापिण्यात गुंततो तेव्हा घरात काय चाललंय आम्हाला समजत नाही. आम्हाला एक जण चांगला वाटतो, एक जणाकडे आम्ही दुर्लक्ष करतो. तर मरू द्या, आम्हाला काय करायचंय? म्हातारपणात आम्ही कोणाला दुखवावं? मोठ्याला दुखवावं का बारक्याला दुखवावं? आम्हाला सगळे सारखेच आहे. पण पवित्र शास्त्र सांगतं थोरांचं मोठ्यांचं काम आहे, सुख ती सुख आहे, पाप ते पाप आहे. सत्याची बाजू घेण्यासाठी नेहमी आम्ही तयार असलं पाहिजे. त्याला समजत आहे वाणी कोणाची, पण तरी तो त्या खाण्याच्या नादामध्ये विसरून गेलेला आहे, भानावर नाही. आणि मग आम्हाला पाहायला मिळतं की तो ते अन्न खातो आणि आशीर्वाद देतो. रेबिका खुश होते की माझ्या मुलाला आशीर्वाद मिळाला, पण तिला माहित नाही त्याचे परिणाम काय होणार आहे. तिला आनंद वाटतो आशीर्वाद मिळत, त्याला आशीर्वाद मिळतो आणि देव बाप त्या याकोबाला आशीर्वाद करतोय, इसाक त्याला आशीर्वाद देतो. हे सगळं घडत असताना पटकन त्याचा थोरला भाऊ येतो, तो पाहतो हे काय चाललंय. आणि मग तो आल्याच्या नंतर तुम्हाला पाहायला मिळेल की काय घडत आहे. हे सगळं बोलणं होत असताना त्यानं पाहिलं आणि पाहिल्यानंतर तुम्हाला वाचायला मिळेल 27 अध्याय आणि 27 अध्यायाच्या 32 वचनामध्ये वाचा काय म्हटलंय, तुम्हाला समजेल काय घडतंय. उत्पत्तीचं पुस्तक त्याचा 27 अध्याय वचन 32 मध्ये हा हा हे ऐकू त्याचा बाप इसाक त्यास म्हणाला तू कोण? लक्षात घ्या, तू कोण आहेस? तो तरी मी तुमचा वडील मुलगा एसाव, मी आत्ताच पारख करून शिकार करून मोठ्या कष्टानं तुमच्यासाठी आवडतं पक्वान्न घेऊन आलेला आहे. बाप म्हणतो मी तर ते आत्ताच खाल्लं आणि आत्ताच आशीर्वाद देऊन रिकामं झालो. तो म्हणतो हे कसं काय झालं? कोण होतं तो? आणि मग तो म्हणतो बाबा तुम्हाला ठावत नाही का, माझा भाऊ तो फसवणारा ज्यानं मला लहानपणीच फसवलं आणि मसुरीच्या डाळी त्या बळी घालून माझा ज्येष्ठत्वाचा हक्क घ्यायचं त्यानं मला पुन्हा दुसऱ्यांदा आता फसवलं. हा याकोब कोण आहे? फसवणारा. कोण आहे? फसवणारा. हा याकोब कोण आहे? धोका देणारा. तो म्हणतो बाबा मला धोका दिला, आता तुमच्याकडं काही आशीर्वाद शिल्लक नाही का? मला काहीतरी आशीर्वाद द्या. म्हणतो बाळा आता माझ्याकडे काय नाही, मी सर्व आशीर्वाद त्याला देऊन टाकले, पण तू तलवारीच्या जोरावर राज्य करशील, तुझी हुकूमत राहील आणि तुझे भावबंध तुझ समोर नमतील. प्रयोजन हो. आणि तो बापापासून आक्रोश करतो, रडतो, निघून येतो. तो म्हणतो तो म्हणाला तुझा भाऊ कपटाने येऊन तुला मिळवायचा आशीर्वाद घेऊन गेला. कोण सांगत आहे? बाप सांगतो. आपला भाऊ कशाने आला? कपटान. आपण म्हणतो तो कपटी, कपटी मनाचा आहे. तो मनुष्य कसा आहे? कपटी. त्यानं मला फसविलं. तो म्हणला पुढच्याच महिन्यात मी देईल, तुमचे पैसे पण दिले नाही. कपटानं मला त्याने काय केलं? फसविलं. हा कपटी मनुष्य आहे. घरामध्ये प्रॉब्लेम निर्माण करण्यासाठी कोण जबाबदार आहे? मम्मी पप्पा जबाबदार आहेत, आई वडील जबाबदार आहेत. लेकरांना सारखं एक घरातलं वाद मिटवण्यापेक्षा हे काय करत आहे? त्या लेकरांना वेगवेगळं भडकवत आहे. आणि
त्यानं ठरवलं की आता माझ्या बापाचं सुतकाचे दिवस आहेत, म्हणजे माझा बाप मरणार आहे, आता मी काय करणार नाही, पण नंतर बापाचा सुतक संपल्यावर बाप मेल्याच्या नंतर मी माझ्या भावाचा खून करून टाकेल. कोण म्हणत आहे? बोला कोण? एसाव म्हणत आहे. कोणाला मारून टाकेल मी? भावाला. काय नाव आहे भावाचं? याकोब. मी त्याला मारून टाकेल. हे रिबिकानं ऐकलं. रिबिका ऐकायला फार हुशार आहे. तेव्हा पण ऐकत होते काय चाललंय, आता बी ऐकते. पटकन ऐकलं आणि जाऊन भावाला सांगितलं की बाबा, एकाच वेळेला मी दोन्ही पुत्रांना का गमवावं? पहिला तो माझ्याशी बोलत नाही, तो माझ्या वैर त्यानं धरलंय, तो बापाकडे आहे, त्या पक्षात आहे. आता तूही मधपासून जाणार, कारण त्या आशीर्वादामुळे काय होणार आहे? तुझा मृत्यू होईल, घरात वाद होईल, भांडणं होतील. तू काय कर, इथून निघून जा, पळून जा, माझ्या भावाकडे जा, मामाच्या गावाला जा. आणि मामाच्या गावाला जायला जास्त आवडतं मुलांना. हा मामाच्या गावाला जायला निघाला, पळून जातो आणि ती काय म्हणते, मी तुला निरोप पाठवेल, भावाचा राग संपला की तू पुन्हा ये, मग आपण भेटू. पण पवित्र शास्त्र सांगतं त्या मायलेकरांची भेट पुन्हा कधीच होत नाही. बोलो हालेलुया. ही फार दुःखाची गोष्ट आहे. केव्हा? जेव्हा आपण लेकरांना योग्य मार्ग दाखवत नाही. ती त्याला पाठवून देते मामाच्या गावाला, तो मामाच्या गावाला जातो असं म्हटलंय, आणि त्याची आईची पुन्हा कधी भेट होत नाही, कारण आई वडील म्हातारे असतात, ते इकडेच मरण पावतात. याकोब तिकडे जात आहे आणि याकोब मामाच्या गावाला गेले असताना त्या मामाच्या मुलीसाठी तो 7 वर्षे मेंढ्या चारत आहे, सांभाळत आहे. पुन्हा आणखी 7 वर्षे तो काम करत आहे. 20 वर्षे त्या मामाच्या घरी तो घालवत आहे. प्रॉब्लेम, भांडणं निर्माण होतात. एसावाचं घर आम्हाला पाहायला मिळतं उद्ध्वस्त होत आहे. याकोबाचं घर आम्हाला पाहायला मिळतं कशा पद्धतीनं होत आहे. त्यांचा बाप इसाक याचं घर उद्ध्वस्त होत आहे. 2 पक्ष, एक आईचा पक्ष आहे, एक बापाचा पक्ष आहे. घरामध्ये तसेच पक्ष निर्माण होतात. एक बापाचा पक्ष होतो, एक आईचा पक्ष होतो, एक सासऱ्याचा पक्ष होतो, एक सुनेचा पक्ष होतो. लेका सुनांमध्ये भांडण आहे. आई वडिलांचं म्हणणं असतं, लेकानं सुनेनं किती भांडू दे, पण लेक आमच्याशी गोड राहायला पाहिजे, आम्हाला सुनबाईचं काही घेणं देणं नाही. बोलो हालेलुया. असं होतं का? असं होत असलं तर चुकीचं आहे. आम्ही हे म्हटलं पाहिजे, ते दोन्ही माझेच लेकर आहेत. दोन्ही कोणाचे लेकर आहेत? माझेच लेकर आहेत. आणि पवित्र शास्त्र सांगतं, घराचं घरपण टिकवण्यासाठी, घराची शांती टिकवण्यासाठी, घराचे आशीर्वाद टिकवण्यासाठी आम्हाला बाप जबाबदार धरत आहे. त्या याकोबानं आशीर्वाद मिळवले. इसाकानं काय करायचं होतं? दोन्ही लेकरांना बोलवायला पाहिजे ना. मी आता मरणार आहे, दोघांना मी तुम्हाला काय देतो? आशीर्वाद देतो. पण तो काय करतो? एकालाच बोलवतो. मग आई एकाला पाठवतो. प्रॉब्लेम निर्माण करणारे कोण आहेत? आई बाबा आहेत. म्हातार जेव्हा आम्ही होतो तेव्हा आम्हाला सगळे लेकर सारखेच असले पाहिजे असं पवित्र शास्त्र शिकवतं. घराची शांती टिकून राहिली पाहिजे, घरात आनंद टिकून राहिला पाहिजे, घरात सुख राहिलं पाहिजे. ज्याच्या घरात परिवारामध्ये देवाची उपस्थिती नाही, प्रार्थना नाही, त्या घरात समस्या मात्र निर्माण होतात. भांडणांना पवित्र शास्त्र सांगतं, खत पाणी घालू नका. एकाच्या सुनाचे वाद होतात ना, ते वाद मिटवा. त्यांना सांगा, त्यांना देव शिकवा, त्यांना कळवा की देवानं तुम्हाला एकत्र जोडलेलं आहे, तुम्ही परमेश्वराचे आहात. आणि ते भांडणं काय करा? दूर करा. इसहाक हा पिता एसावाचा आणि याकोबाचा म्हातारा झालाय. घरात एकता निर्माण करण्याच्या ऐवजी त्या लेकरांना एकमेकांपासून दूर पाठवत आहे. तोही त्याला इकडे बोलत म्हणतो, बाबा आता तू जाणार आहेस ना दूर, जा, तू आशीर्वादित हो, जा. पण दोघांना एकत्र करून सलोखा नाही तयार करत. असं नाही म्हणत की जाऊ द्या, मी तुला आशीर्वाद द्यायला हरकत नाही, पण मी तुलाही आशीर्वाद देतो, तुम्ही दोघं दूर जाऊ नका, एकीने राहा, सांगत नाहीत. आणि त्या दोघांमध्ये फूट निर्माण होते आणि तो एकमेकांपासून दूर निघून जातात. येसावाला हरणीची शिकार करण्यासाठी जेव्हा पाठवलं जातं तेव्हा आई गपशीप दुसऱ्या मुलाला काय सांगते, काय करतो? कळपात जाऊन बकरी घेऊन. चांगली गोष्ट आहे का? पटकन आण म्हणजे मी खाऊ घालते, बापाला आशीर्वाद मिळवून घे. एकमेकांबद्दल काय होत आहे? धोका. पवित्र शास्त्र सांगतं, जर आम्ही आमच्या घरामध्ये एकमेकांना धोका देत आहोत, घर टिकेल का? बोला, टिकणार आहे का? बायको नवऱ्याला धोका देत आहे, नवरा बायकोला धोका देत आहे, लेकर आई वडिलांना धोका. आम्ही करतो, अभ्यास चालू आहे, माझा अभ्यास करत आहे. मी तुम्हाला सांगितलं, अभ्यास चाललाय, अंगावर गोधडी घेतली पण मोबाईलचा लाईट गोधडीतून बाहेर येतो. आई वडिलांना लेकर जेव्हा धोका देतात तेव्हा नुकसान कोणाचं होत आहे? त्यांचं होत आहे. एकमेकांना आपण एकमेक धोका देतात, बायको नवऱ्याला धोका देत आहे.
तर नुकसान कोणाचं होत आहे? संसाराचं होत आहे. पती पत्नीला धोका देत आहे, तेव्हा नुकसान कोणाचं होत आहे? त्या नवऱ्याचं नुकसान होत आहे. पवित्र शास्त्र सांगतं आज आमच्या मंडळीमध्ये, आमच्या घरामध्ये वाद आहेत, भांडणं आहेत. आम्ही जर वाद निर्माण करणारे आहोत, संपत्तीच्या मागे धावत आहोत, घराच्या मागे धावत आहोत, पैशाच्या मागे धावत आहोत, धनाच्या मागे धावत आहोत, लेकरांपासून दूर जात आहोत, प्रार्थनेपासून दूर जात आहोत, चर्चेपासून दूर जात आहोत, देवाच्या उपासनेपासून दूर जात आहोत, तर देवाचं वचन आम्हाला सांगतं की देवाकडे या. देवाचे वचन काय सांगत आहे काय का? जो नेहमी धोका देणारा मनुष्य आहे, जो फसवणारा मनुष्य आहे ना, तो एका जागेवर स्थिर कधीच राहत नाही. ह्या गावाला 4 दिवस इथे काहीतरी घोटाळा करायचा, उधारी वाढवायची, काहीतरी करायचं, दुसऱ्या गावाला लेकरांच्या शिक्षणाचं काय होतं? नुकसान होत आहे. घराचं काय होत आहे? नुकसान होत आहे. जे गाव शहर सारखे बदलत आहेत, नगर बदलत आहेत, तुम्ही आयुष्य पाहाल त्यांचं संपतं, पण त्यांना स्वतःचं घर कधी मिळत नाही. कारण का? हे कशा आहेत? लोकांना फसवणारे आहेत. लोक म्हणतात हा धोकेबाज आहे, याला काय त्याच्यावर विश्वास ठेवायचा, काय त्याला उचलून द्यायचं. संकटात सुद्धा त्याला कोणी साथ देत नाही. घरात एकता जर पाहिजे आहे, मुलांमध्ये भांडण नको आहे, भावाभावांमध्ये वाद नको आहे, तर पवित्र शास्त्र सांगतं आमच्या घरामध्ये, आमच्या संसारामध्ये परमेश्वर असला पाहिजे. संसारामध्ये तडजोड करायला देव असला पाहिजे. मुलगा फक्त पाहिजे, सुनबाई नको, असं जर सासूबाईचं मत असेल तर संसार टिकत नाही. पवित्र शास्त्र सांगतं ते दोन्हीही आमचे आहेत, असं जेव्हा आम्हाला समजतं तेव्हा मोठ्या आनंदाने त्या लोकांचा संसार होत आहे. घरातील मोठ्या माणसाचं काम आहे, म्हाताऱ्या व्यक्तीचं काम आहे की देवाचा आशीर्वाद त्या दोघांनाही मिळवून दिले पाहिजे. त्याकरिता घरातील वडीलधारी माणसं प्रार्थनेमध्ये टिकणारे असले पाहिजे. रिबिकानं इसाकाला आशीर्वाद मिळावा म्हणून धडपड केली, येसावाला मिळावा म्हणून नाही केली. तिने दोघांनाही बोलवलं असं म्हणजे तिकीट बापाने सांगितलं ना, दोघेही इकडे या, दोघेही शिकार करायला जा, दोघेही घेऊन या, मी बनवते, आपण तिघही बापाकडे जाऊ आणि दोघांना आशीर्वाद मिळू. काय बिघडलं असतं का? पण गट आहेत ना घरात, बोलायचं नाही. आई लेकाला बापाच्या विरोधात तयार करते, तुझा बाप कसा आहे, तुला माहित आहे तो कसा वागला माझ्याशी, मी आतापर्यंत भोगीत आले, काही झालेलं नसतं. बाप काय सांगतो तुला नाही माहिती ती कशी, अरे राहिलीच नाही, सारखी उठपळ माहेर, मी म्हणून राहिलो. एक हात ना शास्त्र सांगते, एक हात ना आम्ही संसार तोडायचा नव्हे तर कशाचा प्रयत्न केला पाहिजे? जोडायचा. खोटं आणि चुकीचं जेव्हा आम्ही शिकवतो तेव्हा मला सारखं बदलावं लागतं, पळावं लागतं. त्या भावानं भावाचे कपडे घातले, त्याच्यासारखं रूप धारण केलं, पण शब्द बदलू शकला का? बाप काय म्हणतोय? बाबा मी ऐकतोय, अरे तुझे वाणी तर कोणाची आहे? याकोबाची वाणी आहे. पण तू तर बाबा नाही 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 नाही, मी याकोब नाही, मी कोण आहे? येसावच आहे. वारंवार खोटं बोलत आहे. पवित्र शास्त्र सांगतं हा खोटं बोलणारा मनुष्य, हा लबाड मनुष्य, हा धोका देणारा मनुष्य, हा आशीर्वादित कसं काय झाला? लक्षात घ्या, आशीर्वादित कसा काय झाला? याला सारखं पळावं लागत आहे. हा पळून गेला मामाच्या इकडं, आई वडील सोडले, घरदार सोडलं, सगळं सोडलं, मामाची नोकरी केली, मामाला पण फसवलं. कारण त्याचा स्वभाव फसवा आहे, त्याचं नावच याकोब आहे, फसवणार आहे. आणि मग देवबाप त्याला विचारतो की तू कोण आहेस? लक्षात घ्या, तू कोण आहेस? 32 अध्याय आपण आता काढू आणि त्या 32 अध्यायाच्या 23 वचनापासून पुढे वाचा, पुन्हा तुम्हाला पाहायला मिळेल. तो म्हणतो तू कोण आहेस? 28 वचन वाचा. तो म्हणतो तू कोण आहेस? तो म्हणतो तू मला का विचारतोस मी कोण आहे? मी आता खोटं नाव सांगणार नाही, मी आता खरं नाव सांगू, मी थकलो, आता मला नको हे फसवाफसवीचा धंदा, आता नको, मी खरं सांगतो. म्हणतो देवा मी कोण आहे? याकोब आहे. मी कोण आहे? याकोब आहे. रात्रभर देवाशी झोंबी करतो आणि देवाला सोडत नाही, देवाचे पाय घट्ट धरतो. म्हणतो देवा मी तुला आता सोडणार नाही, मी तुझे पाय सोडणार नाही, मी थकलो, मी पळून पळून थकलो. या याकोबाला येसावा पुढे झुकावं लागलं असं म्हटलंय. जेव्हा पुढे दोघं भाऊ भेटणार आहेत असं कळालं आणि त्याला आठवलं की मी माझ्या भावापासून पळालोय, माझ्या भावाचा आशीर्वाद घेतलाय, माझ्या भावाला मी फसवलोय, तो भाऊ मला आता मारून टाकायला येत आहे. तेव्हा असं म्हटलंय हा 7 वेळेला त्या भावाच्या पाया पडतो. कोण? याकोब. कोणाच्या पाया पडतो? येसावाच्या. येसावा बिचारा विसरून जातो. तर म्हणतो हरकत नाही, परमेश्वरानं तुला आशीर्वादित केलं, मलाही देवानं पुष्कळ आशीर्वादित केलंय, आता मी तुला काही करणार नाही,
आपण भेटलो यातच फार मोठे, पण त्याच्या मनात भीती, हा खोटं सांगतो काय, मला मारवी का काय, त्याला स्वतःची भीती वाटते. कारण फसवणारा आहे ना, फसवणाऱ्या माणसाला नेहमी भीती वाटते, तो नेहमी पुढं आणि पुढं पळत राहतो. तुम्ही पहा, महिन्याला मोबाईलचा नंबर बदली, तुम्ही तो काय नाही, मोबाईल हरवला, मोबाईल हरवत नाही, त्याचे मोबाईल नंबर नेहमी बदलतो, कारण तो सारखा आणि सारखा कोणाला फसवत असतो. हा परमेश्वर जेव्हा त्याला भेटतो, त्यांचा वृत्तांत वाचा, तुम्हाला पाहायला मिळेल की किती सुंदर आहे. इसाक पिता म्हातारा झाला असताना घरात निर्माण होणारे प्रॉब्लेम सोडवण्याच्या ऐवजी तो अधिक वाढवून देतोय. मोठा मुलगा एसाव हरणाची शिकार करण्यासाठी त्याला पाठवतो, तो दोघांना बोलवत नाही. पवित्र शास्त्र सांगतं, घरातले सगळे प्रॉब्लेम सोडवणारा आमचा बाप आहे. आमचं घर, आमचा संसार, आमचे मुलं, आमच्या मुली, आमच्या सुना, आमचे लेकर हे आमचे असले पाहिजे. आणि खोटं बोलून आम्ही काही मिळू शकत नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे. चुकीचे शिक्षणापासून आम्ही लेकरांना सावध केलं पाहिजे. बाप जेव्हा हाक मारतो म्हणतो, बाळा तू कोण आहेस? हा म्हणतो, बाबा मी तुमचा मुलगा येसावच आहे. इकडं परमेश्वर देव आपण त्याला विचारतो, तू कोण आहेस? तेव्हा तो काय म्हणतो, मी कोण आहे? कोण आहे? याकोबा. इथे फसवत नाही तो, आता थकला, फसून पळून पळून थकला, तर म्हणतो मी याकोबच आहे. मग देव त्याला म्हणतो, सोड मला, आता जाऊ दे, सकाळ होत आहे. तो म्हणतो मी सोडणार नाही, मी तुझे पाय सोडणारच नाही. तो म्हणतो सोड, तो सोडत नाही, त्याच्या जांगेला तो स्पर्श करतो, मग त्याचा पाय असं म्हणलं लंगडा होतो. आणि तो म्हणतो मी देवाचं मुख पाहिलं, पण मी मेलो नाही, मी जिवंत आहे, याला पण येईल म्हणजे देवाचं मुख म्हणतील. आणि देव त्याला म्हणतो, तुला आतापासून काय म्हणतील? इस्रायल. इतकं मोठं राष्ट्र त्याच्यापासून तयार होतं. बोला हालेलुया. शास्त्र काय सांगता मला? शेवट उद्देश त्याचा काय आहे? तुम्ही कितीही वाईट असा, पण जेव्हा तुम्ही देवाचे पाय धरता, तुम्ही फसवणारे असा पण तुम्ही देवाचे पाय धरता, तुम्ही कितीही चुकीचा असा पण देवाजवळ येता, तेव्हा देव सगळं काही विसरून जाऊन तुम्हाला काय देतो? आशीर्वाद देतो. आणि देव त्याला म्हणतो, मी तुझपासून मोठं राष्ट्र तयार करेल. आता ते इस्रायल राष्ट्र तुम्हाला पाहायला मिळतो. जगाचं नाक आहे इस्रायल, आम्हाला पाहायला मिळतो. सृष्टीवरती राज्य करणार आहे. का? कारण देवानं त्यांना आशीर्वाद दिले आहे. आशीर्वाद मिळवण्यासाठी आम्हाला परमेश्वराचे पाय घट्ट धरले पाहिजे. जेव्हा देव आम्हाला भेटतो, देव याकोबाला जेव्हा भेटला, तेव्हा त्या याकोबाचा काय झाला? काय झाला? इस्रायल झाला. जेव्हा देव तुम्हाला भेटणार आहे ना, तेव्हा तुम्ही शापाचे आशीर्वादित होणार आहात. आणि ते आशीर्वाद कधीही संपणारे नाही. बोला हालेलुया. देवानं दिलेले आशीर्वाद कधीही संपणार नसतात. म्हणून लक्षात ठेवायचं आहे की जर आम्ही धोका देत आहोत, आम्ही फसवत आहोत, आम्ही एकमेकांना विरुद्ध शिकवत आहोत, आम्ही लबाड बोलत आहोत, तर आम्हाला देवाजवळ जाण्याची गरज आहे. आम्हाला परमेश्वराच्या पवित्र वचनाजवळ जाण्याची गरज आहे. आम्हाला आता देवाशी एकनिष्ठ होण्याची गरज आहे. आम्हाला प्रार्थनेची गरज आहे. आम्हाला देवाशी विश्वासू राहण्याची गरज आहे. पवित्र शास्त्र सांगतो की देव सगळ्या अपराधांवरती झाकण टाकून आम्हाला क्षमा करण्यासाठी सर्वदा तयार आहे. देवाला असं वाटतं की त्याचे सर्व लेकरं आशीर्वादित व्हावे. देवाला असं वाटतं की त्याचे सर्व मनुष्य आशीर्वादित व्हावे. कोणत्याही लेकराला शाप मिळू नये अशी त्या परमेश्वराची इच्छा आहे. आणि म्हणून आम्ही नेहमी त्या परमेश्वराच्या जवळ गेलं पाहिजे. घरामध्ये पवित्र शास्त्र सांगतं कधीही दोन गट नको आहेत, एक असली पाहिजे. सगळे लेकरं कुणाचे आहेत? माझे आहेत. हे आई बापाला वाटलं पाहिजे. पण काय होतं? द्वेष निर्माण होतो. त्या लेकरांना सुद्धा द्वेष निर्माण होतो. ते म्हणतात की बाबा चांगला नाही. मी तुम्हाला फादर डेला शिकवलं की बाप कोण असतो? कोण असतो? डाकू. डाकू आहे का? विलन आहे का? नाही. पण तसं मनामध्ये तयार होतं का? कारण तसं सारखं आम्ही ऐकले जातो. शास्त्र सांगतं आमचा देवबाप आमच्यावरती प्रेम करतो, तो कधीही आम्हाला टाकत नाही, त्याचं प्रेम आघात आहे. त्यानं त्या याकोबाला आशीर्वादित केलं. जेव्हा याकोबाने देवाशी धोंडी केली, त्यानं त्या याकोबाला आशीर्वाद दिले, त्याचा इस्रायल झाला. मोठं राष्ट्रदूत पासून होईल असं देव म्हणाला. केव्हा? जेव्हा तो देवाच्या चरणाजवळ नम्र झाला. पवित्र शास्त्र सांगतो जोपर्यंत देव आशीर्वाद देत नाही, लक्षात घ्या, जोपर्यंत देव आशीर्वाद देत नाही, जोपर्यंत देव आशीर्वाद देत नाही, तोपर्यंत त्याचे पाय घट्ट धरायचे आहे. सोडायचं नाही देवाला. सांगा देवा मी तुला कधीच सोडणार नाही. प्रभूला म्हणा मी प्रभू तुला कधीच सोडणार नाही.
काही हो, मी तुझपासून दूर जाणार नाही, मला आशीर्वाद दे, मला क्षमा कर, माझ्या अपराधांची क्षमा कर, माझ्या पापांची क्षमा कर, मी तुला कधी सोडणार नाही. आणि पहा, तुम्ही आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही, कारण देव आशीर्वाद दिल्याशिवाय जाणार नाही. त्याला परमेश्वर म्हटलं, दे बाप तुम्हाला आणि मला वचनांच्या कडवे आशीर्वादित करो. आमेन.